परळीमधल्या प्रचार सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची आठवण काढली। एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीचा धनंजय मुंडेंना कळवळ आलाय, तर एखाद्या प्रकरणामध्ये ज्याचा संबंध नाही तो माणूस पिसला जातो असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं। पंकजा मुंडे यांना नेमकं काय म्हणायचं आहे असा सवाल देखील त्यानंतर उपस्थित होतोय। परळी नगरपालिकेच्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण आली। जगमित्र कार्यालय हे 24 तास सर्वांसाठी खुलं असायचं। आताही कार्यालय सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। परळीच्या जगमित्र कार्यालयात बसून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचं काम पाहायचा। वाल्मिक कराडच जगमित्र कार्यालयात बसून सगळी सूत्र हलवायचा। धनंजय मुंडेंच्या प्रचार सभांची तयारी सुद्धा वाल्मिककडेच असायची। परळीच्या या प्रचार सभेतही धनंजय मुंडेंना बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचा कळवळा आला। 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, तर ती जाणीव नक्कीच। परळीच्या जनतेला सांगायचंय की खबरदार तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर, आणि हे सगळं थांबवण्याचं आता तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर थांबवा। बास झालं हे। अशा माणसाची जर यांना उणीव भासत असेल तर मला खरंच म्हणजे चीड येते या सगळ्या गोष्टीची। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती। पवनचक्की कंपन्यांना खंडणी मागितल्याचाही वाल्मिक कराडवर गुन्हा आहे। अशा क्रूर व्यक्तीचा धनंजय मुंडेंना कळवळा आलाय। त्यामुळे धनंजय मुंडेंना संतोष देशमुखांच्या कुटुंबाबद्दल काहीही वाटत नाही का, असेही सवाल उपस्थित होत आहेत। परळीतल्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी सुद्धा बीड जिल्ह्यात काही जणांची बदनामी झाल्याचा दावा केलाय। एखाद्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीची बदनामी होते असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात असं वक्तव्य सुद्धा पंकजा मुंडेंनी केलंय। त्यामुळे पंकजा मुंडेंना नेमकं काय म्हणायचंय असाही सवाल उपस्थित झालाय। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो। गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे। तर धनंजय मुंडे यांच्यासारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही अशी टीका जरांगे यांनी केली। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगे यांनी हल्लाबोल केलाय। आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल असं जरांगे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही असं जरांगे यांनी म्हटलं। नीच माणूस दुसरा कोणी नाही। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। तो मित्र असो किंवा ते स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही। आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल। आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे। जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे। परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, मग जात कुठली असू द्या, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा, याची शब्दातून का होईना जर तो म्हणला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं, फक्त आणि फक्त गुंडगिरी, भ्रष्टाचार करणं, लोकांच्या जमिनी हडपणं, कुणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं, त्याच्या समाजातले काही लोक
हे गुन्हेगारीकडे वळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा, कोणालाही ब्लॅकमेल करायचं. मग मंत्री असेल, सरकार असेल, अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही, यांना ब्लॅकमेल करायचं आणि स्वतःचा तर बीडमध्ये अजित पवार यांची प्रचार सभा आहे. धनंजय मुंडे यांनी मात्र या प्रचार सभेला दांडी मारली आहे. अंबेजोगाईमध्ये अजित पवारांची प्रचार सभा आहे. मात्र धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. मात्र अजित पवार यांच्या सभेला धनंजय मुंडे यांची दांडी. अंबाजोगाईमध्ये अजित पवारांची ही प्रचार सभा आहे. तर त्या सभेमध्ये अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. माझ्या अंबाजोगाईचा विकासाची गती मंदावलेली आहे. तो बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. तो भरून काढण्याच्या करता केंद्रातनं राज्यातनं पण मदत झाली पाहिजे. फक्त अंबाजोगाईचं बजेट फार कमी आहे. अंबाजोगाईचंच नाही, बारामतीचं पण कमी आहे. माझं लोहाचं, कंधारचं, जिंतूरचं, देगलूरचं सगळ्यांचं कमी आहे. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. पत्नीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक झाली आहे. 27 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीच्या वेळी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. पंकजा लग्नाला गेल्या, मात्र अंत्यविधीला का नाहीत असा सवाल त्यानंतर अंजली दमानिया यांनी केलाय. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. गौरी गर्जे यांनी काल वरळीतल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. संतप्त कुटुंबानं गौरीचा मृतदेह वरळीवरून थेट अनंत गर्जेचं मूळ गाव असलेल्या मोहोज देवडे या गावी नेलं. मोहोज देवडे हे गाव अहिलानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे. या गावामध्ये असलेल्या अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गौरीच्या कुटुंबियांनी घेतला. यावेळी गौरीचे कुटुंबीय आणि अनंत गर्जेचे नातेवाईक यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर अनंत गर्जेच्या घराच्या बाजूलाच नातेवाईकांनी गौरीवर अंत्यसंस्कार केले. तुम्ही आता काही करू नका. फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या. आणि तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका. बपकेवर जाऊ नका.